कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंची टीका। महाराष्ट्राची जनता माहितीच्या पाठीशी, आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाला खोचक टोला। मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला, किती दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं मत। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिलेले नाही, विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही, सर्वपक्ष शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। माहितीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, मोठ्या विजयानंतरही शांतता, हे कसलं द्योतक, मतदार याद्या न दाखवणं हाच पहिला घोळ, राज ठाकरेंची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही, सन्नाटा त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे नाही, निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। निवडणूक आयोगानं जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करा, सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरेंची मागणी। कोणाकडे काय मागणी करावी याची विरोधकांना कल्पना नाही, हे सर्व समजणाऱ्या शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे ते बैठकीला गेले नाहीत, पवारांच्या अनुपस्थितीवरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। पाऊस आला की विडकं बाहेर येतात, विरोधकांचंही तसंच झालंय, सर्वपक्ष शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेतल्यावरून प्रवीण दरेकरांची टीका, आयोगाला भेटायला वेळ पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही, दरेकरांचं टीकास्त्र। 8 टर्म आमदार असलेले आणि 80-90 हजार मतांनी निवडून येणार थोरात कसे पडले, राज ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये सवाल उपस्थित। विधानसभेसाठीच्या मतदार यादीतच अनेक दोष, त्याच यादीवर निवडणूक घेणं अयोग्य, बाळासाहेब थोरातांचं विधान। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली, जयंत पाटलांची माहिती। लोकशाही हुकुमशाही पद्धतीनं चालवणं मान्य नाही, मतचोरी आणि पक्षचोरी ही सत्तेसाठीची चोरवाट, सत्ताधाऱ्यांच्या याच सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्तेमधील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करत आहात का, तर मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी, राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल। सर्वपक्ष शिष्टमंडळ भेटायला गेलेल्याचा काही एक उपयोग होणार नाही, सर्वपक्ष शिष्टमंडळ आणि निवडणूक आयुक्तांच्या बैठकीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी प्रभाग रचना करून दिली आहे, निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाडांचं नाव न घेता एकनाथ शिंदेंवर आरोप। भाजपचे कार्यकर्ते निवडणूक याद्यांची खेळत आहेत, लोकशाहीचा खेळ खंडोबा सुरू आहे, मतदार याद्यांबाबत सुप्रीम कोर्टानं सुमोटो केस द्यावी, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेमधून। सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आली, ही नावं कोणी काढली, जयंत पाटलांचा सवाल, तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कोणीतरी चालवतं, जयंत पाटलांचे गंभीर आरोप, तर निवडणूक आयोगाचा मीडिया सांभाळणारे देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाही, आरोप सुरू राहिल्यास कोर्टामध्ये जाऊ, वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवरून देवांग दवेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं कंत्राट भाजपच्या देवांग दवेंकडे असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। निवडणूक आयोगाकडून आम्हाला स्पष्ट उत्तरं मिळाली नाहीत, घोळ असलेल्या यादींसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही, बाळासाहेब थोरातांची भूमिका। भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका, निवडणूक आयोग भाजपच्या किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप, तर आम्ही राजकीय कार्यकर्ते मूर्ख वाटतो का, निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे, राऊतांचा सवाल। अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये अनेक गावं मतदार यादीमधून गायब, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा कारभार चव्हाट्यावर, प्रारूप मतदार याद्यांमध्ये नावं गायब, माजी सभापती शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। बुलडाणा शहरामध्ये 4000 मतदारांची नावं ही 2 वेगवेगळ्या प्रभागामध्ये, शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, संजय गायकवाड यांची मागणी। निवडणूक आयोगाला हा विषय गंभीर वाटत नाही, बोगस मतदान वगळण्याचा अधिकार आयोगाला नसेल तर त्यांना आपण का पोचतोय, संजय राऊतांचा सवाल। नालासोपाऱ्यामध्ये मतदार यादीमध्ये अनेक खोटी नावं, तर नागपूरच्या कामठी मतदारसंघात घर क्रमांक 0 आणि राहणाऱ्यांची संख्या 400, हे कसं, शेकापच्या जयंत पाटलांचा सवाल। बोगस मतदारांवर अंकुश का नाही असा सवाल करत शेकापचे जयंत पाटील आक्रमक। नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव, मतदार यादीमध्ये जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर ही महिला राहतच नसल्याचं समोर। अमरावतीमध्ये भाजपकडे फिरते वोटर आहे, ते अमरावतीसह मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही वोट करतात, यशोमती ठाकूर यांचा आरोप, तर या फिरत्या वोटर्सपासून सगळ्यांनी सावध व्हावं, यशोमती ठाकूर यांचा सल्ला। मतदार यादीमधील घोळावर सत्ताधारी विरोधी पक्षांना साथ का देत नाहीत, आमदार रोहित पवारांचा ट्विट करत माहिती सरकारला सवाल, निवडणूक आयोग उत्तर देत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावीत,
रोहित पवारांचं माहिती सरकारला आवाहन. विधानसभेची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जातात. विधानसभेतील मतदार यादीमधील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेमध्ये नाही. सर्वपक्ष शिष्टमंडळाच्या बैठकीवर राज्य निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर दाखल. सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटन होणार. मार्च 2024 पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करणार. नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून 3 वर. पुढच्या वर्षापर्यंत नक्षलवाद संपवणार. गृहमंत्री अमित शहांकडून विश्वास व्यक्त. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 48 तासांची युद्धबंदी. सीमा संघर्ष वाढल्यानंतर तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली. कंदार हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी. बिहार काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू यांच्यासमोर कार्यकर्त्यांची मारामारी. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पक्षाचा निषेध करत घोषणाबाजी. प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि कृष्णा अल्लावरू यांनी विक्रम विधानसभा जागा 5 कोटींना विकल्याचा आरोप. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अहमदाबाद शहर सज्ज. स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला मिळावं अशी कॉमनवेल्थ बोर्डाकडून शिफारस करण्यात येणार. अंतिम निर्णय 26 नोव्हेंबरला ग्लासगोच्या महासभेमध्ये घेतला जाणार. दिलीप चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये केला राष्ट्रवादीत प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिंगोली जिल्हाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चव्हाण दादा गटामध्ये दाखल. पालकमंत्रीपद असलेल्या जिल्ह्यातही भाजपकडून मंत्र्यांना सक्रिय होण्याच्या सूचना. आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी ग्राउंड स्ट्रॅटेजी करण्यास भाजपकडून सुरुवात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल. माझ्या नादाला लागाल तर ओम भट स्वाहा. आमदार सुनील शेळकेंचा व्हिडिओ व्हायरल. 10% बोललो नाही, अजून 90% बाकी आहे. एकनाथ शिंदेची परमिशन घेऊन बोलणार. समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटिशीवर रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य. नागपूरमधील 28 तारखेच्या आंदोलनाबाबत पोलिसांचा दबाव आहे. बच्चू कडू यांचं वक्तव्य. पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून धमक्या. कडू यांचा आरोप. सोलापूरमध्ये आलेला पाऊस सरकारनं आणला असं एक नेता म्हणाला. त्या नेत्याला एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना टोला. लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार. भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी. अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. अंबरनाथ शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी मनसेचा उमेदवार दिला जाणार. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. उत्तर रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख विक्रांत भास्कर जाधव मातोश्रीवर. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंनी विक्रांत जाधव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित. दिवाळी यादी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपाला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांना दिवाळी यादी मदत. गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60हून अधिक नक्षलवाद्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण. भूपतीवर 6 कोटींचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केलेल्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून संविधान भेट. बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा आरोप. शिवरायांचा फोटो काढून तिथे बायबलमधील संदेश लावल्याचा पडळकरांचा आरोप. बीडचे जेलर पेट्रस गायकवाडांवर गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ. फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट. डीपीडीसी बैठकीसाठी निघाल्यानंतर गणेश नाईकांना वाहतूक कोंडीचा फटका. पालकमंत्री गणेश नाईकांनी वाहतूक कोंडीवरून सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तत्काळ उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आरएसएसचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दादरमधील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांकडून आंदोलन. पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं. बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांचा डिमोशन करत बदली. अधीक्षक पदावरून नागपूर कारागृहामध्ये उपअधीक्षक पदी बदली. बीड कारागृहामध्ये कैद्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. पडळकरांचे देखील पेट्रस गायकवाडांवर गंभीर स्वरूपाचे अनेक आरोप. मुंबईतील 300 कोटींचा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द. जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत स्थानिकांनी केला होता विरोध. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी करमाळा तालुक्यामधल्या खांबेवाडी इथल्या तरुणांचं ईमेल आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 दिवसामध्ये 10 लाख मेल करणार. किशोर शिंदे यांची माहिती. महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कॅन्सरशी झुंज अपयशी. पंकज धीर यांनी वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शहरामधील अतिक्रमणासह फुटपाथवरील वाहनं काढा. अजित पवारांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेंना तंबी. मुंबईतील रोहिंग्या आणि बांगलादेशी फेरीवाले पकडण्यासाठी शोध मोहीम राबवा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना. अवैध लॉजवर लगाम लावण्यासाठी विशेष समितीचं गठन.
कल्याणपूरमध्ये पाणी प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. मनसेनं पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याणपूरमधील अनेक भागात पाणी नसल्यानं नागरिक त्रस्त. बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रल्हाद महासेठ यांची उत्तर भारतीय जिल्हा संघटकपदी नियुक्ती. बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये उत्तर भारतीय मतदारांना जोडणार. अहिल्यानगर शहरामधील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम. आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर मोहीम सुरू केल्याची चर्चा. एअरपोर्टला बीव्हीजी कंपनीचे पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल. उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका. भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी शिवसेनेच्या ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉई युनियनमध्ये सामील. मुंबई मेट्रो 2 बचा डायमंड गार्डन मंडाले मेट्रो प्रवास ऑक्टोबर अखेरपासून सुरू होणार. MMRDAकडून 31 ऑक्टोबरला डायमंड गार्डन मंडाले टप्प्याचं लोकार्पण करण्याची तयारी सुरू. नाशिक सिंहस्थ कुंभमेळा तयारीची उज्जैनच्या पथकाकडून पाहणी होणार. पाहणीसाठी अधिकाऱ्यांचं पथक गुरुवारी नाशिकमध्ये दाखल होणार. पथकामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांचा समावेश. मुंबई पालिकेच्या अभय योजनेला राज्य सरकारचा हिरवा कंदील. भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या 20,000 इमारतींमधील हजारो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता. पुणे स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचे काम अदानीच्या ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेड कंपनीची 1,663,00,000 रुपयांची निविदा मंजूर. डिसेंबर अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. गुंड निलेश कायवळ संबंधित मोक्यातील आरोपींना ताब्यात घेण्यास सुरुवात. आरोपी मुसा शेखला पुणे पोलिसांनी सिंहगडच्या हद्दीतून ताब्यात घेतलं. मुंबई हायकोर्टाचा वसई विरारच्या माजी मनपा आयुक्तांना दिलासा. माजी आयुक्तांच्या विरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत. अनिल कुमार यांची अटक बेकायदेशीर. हायकोर्टाचं स्पष्टीकरण. गिरगाव चौपाटीवर उभे राहणार बोट स्टेशन. पोलिसांच्या बोटी 24 तास तैनात राहणार. संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला लाभणार सुरक्षेचं कवच. 26/11च्या दहशतवादी आल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाच्या उपाययोजना. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री दादा भुसेंच्या नावाखाली फसवणूक. नोकरी लावण्याचा आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक. रोहन जाधव नावाच्या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई. CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्ताला 5 लाखांची लाच घेताना अटक. कारवाईवरून 19 लाख रुपयांची रोकड जप्त. नागपूरमध्ये विधवा महिलेच्या फसवणूक प्रकरणी मनसेचं आंदोलन. विधवा महिलेच्या नावानं कुठलाही कर्जाचा अर्ज केला नसताना 7 लाख रुपयांच्या कर्जाची उचल. मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप. बँकेला जाब विचारत जोरदार घोषणाबाजी. ट्युशनमधील वादानंतर नवी मुंबईमध्ये एका विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. वाद झाल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या आईनं तिला केली होती मारहाण. त्याच टेन्शनमध्ये घरी येऊन फास लावून घेतल्याची प्राथमिक माहिती. नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकाची दादागिरी. मुलाची उलटी. सुरक्षा रक्षकानं वडिलांना साफ करायला लावली. भोकरच्या धानोरामधील तरुणाला रुग्णालयामध्ये केलं होतं दाखल. अहिल्यानगरच्या देवठाणमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 वर्ष चिमुकलीचा मृत्यू. वन विभागानं तातडीनं पिंजरा लावत 2 बिबट्यांना जेरबंद केलं. दोन्ही बिबटे संतप्त गावकऱ्यांनी ताब्यात घेतले. परिसरात आणखी बिबट्यांचा संचार असल्याचा ग्रामस्थांचा दावा. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात विधानभवनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. बैठकीसाठी खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपस्थिती. धुळ्यामधल्या कुंडाणीपासून पारोळा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचं सुरू असलेलं काम निकृष्ट. डांबरीकरणाआधीच उखडला रस्ता. निकृष्ट दर्जाचं काम सुरू राहिल्यास आंदोलनाचा इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.